राष्ट्रवादी नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा। विद्याप्रतिष्ठानमध्ये अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पहिल्यांदा सुनेत्रा पवार आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि माजी मंत्री धनंजय मुंडे ही बैठकीला उपस्थित होते। यावेळी अजित पवार यांच्याकडे असलेली खाती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावी अशी चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली। अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह उत्पादन शुल्क, क्रीडा खातं आणि महत्त्वपूर्ण अर्थ खातं हे होतं। त्यामुळे आता ही खाती आपल्याकडे राहावीत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या संदर्भात दुपारी माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे। पवार कुटुंबीय एकत्रित बसून निर्णय घेण्याची शक्यता। दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वामध्ये सुद्धा मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करायची चर्चा असतानाच अजित पवार यांच्या जाण्यानं आता पवार कुटुंब एकत्रित बसून याबाबत अंतिम निर्णय करणार असल्याची माहिती समोर आली आहे। दोन्ही पक्ष विलीनीकरणासाठी आज किंवा उद्या पवार कुटुंबीय एकत्रित बसून निर्णय घेण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगली आहे। दरम्यान या सर्वस्वी निर्णय आता शरद पवार यांच्या कोर्टात गेला असून ते याबाबतीत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।